यहाँ भी होगा वहाँ भी होगा। मला खूप उत्साह आहे इथे सरांना भेटायचा की आमचा नेता कसा असावा तर देवेंद्र फडणवीस जी त्यांच्यासारखा असावा. सो वेलकम मिस्टर फडणवीस. वेलकम फडणवीस साहेब. स्वित्झर्लंडमध्ये तुमचं स्वागत. यहाँ भी होगा वहाँ भी होगा। यहाँ भी होगा वहाँ भी होगा। मला खूप उत्साह आहे इथे सरांना भेटायचा की आमचा नेता कसा असावा तर देवेंद्र फडणवीस जी त्यांच्यासारखा असावा. सो वेलकम मिस्टर फडणवीस. वेलकम फडणवीस साहेब. स्वित्झर्लंडमध्ये तुमचं स्वागत आहे. भारत माता की जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की वीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर महादेव. हर महादेव. यहाँ भी होगा वहाँ भी होगा। मला खूप उत्साह आहे इथे सरांना भेटायचा की आमचा नेता कसा असावा तर देवेंद्र फडणवीस जी त्यांच्यासारखा असावा. सो वेलकम मिस्टर फडणवीस. वेलकम फडणवीस साहेब. स्वित्झर्लंडमध्ये तुमचं लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. आज आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की धुरंधर माननीय मुख्यमंत्री आज दुसऱ्यांदा आमच्यात उपस्थित आहेत. यावेळी ते एका व्यापक दृष्टिकोनासह, सक्षम टीमसह आणि जागतिक स्तरावर महाराष्ट्राला जोडणाऱ्या विचारांसह येथे आलेले आहेत. भी होगा। मला खूप उत्साह आहे इथे सरांना भेटायचा की आमचा नेता कसा असावा तर देवेंद्र फडणवीस जी त्यांच्यासारखा असावा. सो वेलकम मिस्टर फडणवीस. वेलकम फडणवीस साहेब. स्वित्झर्लंडमध्ये जय 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 शिवाजी. बोल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. गणपती बाप्पा. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपली मराठी भाषा आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी तिला अभिजात भाषेचा दर्जा दिला. मी नेहमी असं सांगतो की मराठी भाषा अभिजात होतीच, परंतु त्याला राजमान्यता मिळणं हे महत्त्वाचं होतं आणि या निर्णयामुळे राजमान्यता मिळाली आणि आपल्या सर्वांना अभिमान आहे की आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. ज्या प्रकारची प्रगती आपला महाराष्ट्र करतोय, आज $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे आम्ही चाललो. आत्ता तरी कोणाशी स्पर्धा नाही आहे, कारण महाराष्ट्र या स्पर्धेमध्ये इतका पुढे आहे की आपल्या नंतर जो या स्पर्धेमध्ये दुसरं राज्य आहे ते राज्य आपल्यापेक्षा अर्ध्यावर आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की पहिली सब नॅशनल $1 ट्रिलियन इकॉनॉमी भारतातली आपला महाराष्ट्रच असेल. आज जसा मगाशी उल्लेख झाला की महाराष्ट्र FDI मध्ये नंबर 1 आहे,
महाराष्ट्र स्टार्टअपमध्ये नंबर 1 आहे. महाराष्ट्र आपण जर विचार केला तर एक्सपोर्टमध्ये आज पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. देशामध्ये जी काही डेटा सेंटर कॅपॅसिटी तयार झाली आहे त्याची 60% डेटा सेंटर कॅपॅसिटी ही आज महाराष्ट्राने तयार केलेली आहे. महाराष्ट्र आता AI मध्ये नंबर 1 आहे. मैं सागर से भी गहरा हूं, मैं सागर से भी गहरा हूं. तुम कितने कंकड़ फेंकोगे, चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं. तुम मुझको कब तक रोकोगे.